नोव्हेंबर महिन्याचा हप्ता व पुढील हप्ते हवे असेल तर आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. नक्की बघा. आणि तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे, पण पुन्हा एकदा ई-के-वाय-सी स्टेटस एकदा चेक करून घ्या. आता कसं चेक करायचं आणि तुम्ही पात्र आहात का, कसं समजेल ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. तर लाडक्या बहिणींनो, आता ई-के-वाय-सीची लास्ट डेट आहे 18 नोव्हेंबर. तर ज्या महिलांनी केली नसेल करून घ्या, आणि ज्यांनी केली त्यांनी ई-के-वाय-सी स्टेटस कसं चेक करायचं तर ते सांगणार आहे. आणि तुम्ही सर्वात अगोदर तर तुम्ही आधार कार्ड टाकून OTP सेंड केला, बरोबर. नेक्स्ट स्टेप येतो, नवऱ्याचा आधार कार्ड किंवा वडिलाचा आधार कार्ड टाका आणि OTP सेंड करा. ते झालं. त्यानंतर अगत्याची माहिती आहे ती भरायची आहे आणि त्यानंतर आपलं ई-के-वाय-सी सक्सेसफुल होतं, मेसेज येतो, बरोबर. आता मेसेज आल्यानंतर पुन्हा आपण ई-के-वाय-सी स्टेटस कसं चेक करायचं, तर हे ई-के-वाय-सी आपली पूर्ण झाली, सक्सेसफुल झाली. एक ग्रीन कलरचा मेसेज आला आहे. मी थंबनेलवर जे स्क्रीनशॉट आहे त्यावर मी दाखवलं आहे. पण ई-के-वाय-सी कंप्लीट झाल्यानंतर जे आपण प्रक्रिया पुन्हा करीत होतो, जसं आपलं आधार कार्ड टाकून OTP टाकून चेक करायचं, तशा प्रकारे तुम्ही चेक करा. चेक केल्यानंतर तुम्हाला तिथं लिहून येईल की तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. असा मेसेज आला ना तर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे समजून घ्या. पण तुम्ही पात्र आहात हे इथं ठरत नाही. ते केव्हा ठरण की जेव्हा तुमच्या आता नवऱ्याचं आधार कार्ड टाकलं, बरोबर, त्यावर तुमच्याकडं 4 व्हील आहे की नाही ते समजून येईल. तुम्ही IT रिटर्न भरत आहे का ते समजून येईल. आणि अधिक माहिती आहे, जसं तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे की नाही ते समजून येईल. तर ह्या सगळ्या जे प्रक्रिया आहे त्या गोष्टी तुमच्या आधार कार्ड, नवऱ्याचं आधार कार्ड टाकल्यावर सगळ्या गोष्टी समजून येणार आहे. आता ते समजल्यानंतर चेक व्हेरिफिकेशन होईल, सगळे पेपर वगैरे चेक होतील आणि त्यानंतर तुम्ही पात्र आहात का ते ठरेल. पण इथे तुमची ई-के-वाय-सी सक्सेसफुल झालेली आहे, ते अशा प्रकारे चेक करायची. आता किती अपात्र महिला आहेत त्यांनी सुद्धा ई-के-वाय-सी केलेली आहे आणि ते तिथे सक्सेसफुल झालेली आहे. तर असे पण काही लोक आहेत जे अपात्र असून सुद्धा ई-के-वाय-सी भरत आहे. तर तशा महिलांकडून आत्तापर्यंत जेवढे हप्ते दिलेले आहे ते सगळे वसूल करून घेणार आहे सरकार, आणि त्यांचं जे अकाउंट आहे ते सुद्धा फ्रीज करून टाकणार आहे. तर तुम्ही पात्र नसाल तर ई-के-वाय-सी करू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.